Hello achievers, welcome to Achievers classes. Today we are going to see part number 2 of chapter number 1 similarity. Part 1 आपण बघितलेला आहे. पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं होतं की बेसिक बघितलं होतं. बेसिक नंतर प्रॅक्टिस सेट 1.1 बघितलं होतं. आता 1.1 नंतर आपण आता परत पार्ट नंबर 2 मध्ये बघत आहोत. बेसिक्स बघत आहोत. काय बेसिक बघणार आहोत याच्यामध्ये? तर याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत काही थेरम्स. ओके, सो सगळ्यात महत्वाचं थेरम आहे बीपीटी थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. यालाच थेल्स थेरम असं देखील म्हणतात. सीबीएसई मध्ये त्यांचं एक चॅप्टर आहे ट्रायंगल्स. ट्रायंगल्स मध्ये हा एक टॉपिक आहे, पण त्या ठिकाणी बीपीटी किंवा ते थेल्स थेरम म्हणतात याला. ओके, असो, आपल्याला बनायचं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यानंतर सेकंड बघायचं आपल्याला याचं कॉन्व्हर्स. काय बघायचंय? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. जनरली बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमच परीक्षेमध्ये विचारलं जातं. कॉन्व्हर्स कधीही विचारला जात नाही, कारण तो इनडायरेक्ट प्रूफ आहे, डायरेक्ट प्रूफ नाहीये. तो इनडायरेक्ट प्रूफ असल्यामुळे तो कधीही विचारला जात नाही. बट याचे ऍप्लिकेशन्स मात्र परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, याच्यावर आधारित असणारे क्वेश्चन्स मात्र विचारले जातात. ओके, तिसरा आहे अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम हे बघायचंय आपल्याला. आणि त्याच्यानंतर फोर्थ आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. ओके, प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स हे आपल्याला महत्वाचं बघायचं आहे. याचा कॉन्व्हर्स पण आहे. अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स सुद्धा आहे, पण तोही परीक्षेत विचारला जात नाही. सो इम्पॉर्टंट काय आहे? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम आणि प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. सो लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग टाइम. आपण जाणार आहोत पुढच्या आपल्या महत्वाच्या थेरमकडे, आणि त्या थेरमचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय सांगतो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम? ज्याही वेळेस आपण थेरम सॉल्व्ह करतो, थेरम सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचंय की ते थेरम तुकड्यांमध्ये आपल्याला बघायचंय. कशामध्ये बघायचंय? तुकड्यांमध्ये. सो याचे काही आपण पार्ट्स बनवूया. पहिला पार्ट आपण ह्या पद्धतीने घेऊया. काय म्हटलंय या पार्ट मध्ये बघा, इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल intersects the remaining side in two distinct points, then the line divides the side in same proportion. काहीतरी दिलंय, डोक्यावरनं गेलं, आपल्या काही लक्षात आलं नाही, फक्त ट्रायंगल आहे एवढं मात्र आपल्याला समजलं. सो दॅट आपण काय करूया, एक ट्रायंगल ड्रॉ करूया. या ठिकाणी घेतला मी एक ट्रायंगल. ठीक आहे, हा ट्रायंगल आहे. आणि काय म्हटलंय, इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल. एक लाईन आहे. काय आहे? एक लाईन आहे, आणि ती लाईन ट्रायंगलला काय आहे? पॅरलल आहे. बघा, एक लाईन आहे जी वन ऑफ द साइडला काय आहे? पॅरलल आहे. ठीक आहे, ही एक साइड घेतली मी, आणि ही साइड जी आहे ती या ट्रायंगलच्या या साइडला काय आहे? पॅरलल आहे. आपण याला नाव देऊया, सपोज याला नाव देऊया ए बी सी, आणि ही आहे लाईन यल. लाईन यल काय करते? या एबीसी ट्रायंगलच्या बीसी साइडला काय आहे? पॅरलल आहे. बीसी साइडला काय आहे? पॅरलल आहे. म्हणजे कंडिशन काय असली पाहिजे की एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असली पाहिजे. समजलं? पहिली कंडिशन. असं झाल्यामुळे काय झालं बघा, ही जी लाईन आहे उरलेल्या दोन लाईन्सला, बघा ही लाईन साइड नंबर 1, साइड नंबर 2, आणि हिला म्हणूया आपण साइड नंबर 3. बरोबर? सेकंड साइडला लाईन पॅरलल आहे, पण ज्या रिमेनिंग टू साइड्स आहेत, साइड नंबर 1 आणि साइड नंबर 3 आहे, या साइड नंबर 1 आणि साइड नंबर 3 ला ही लाईन काय करते रे? टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये, दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये काय करते? इंटरसेक्ट करते. बघा, दिस लाईन इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड. रिमेनिंग म्हणजे उरलेल्या साइड्सला इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये. मग हा पॉइंट आहे पी, हा पॉइंट आहे क्यू. पी आणि क्यू पॉइंट मध्ये काय करते? इंटरसेक्ट करते. याच्यामुळे काय झालं बघा, देन द लाईन डिवाइड द साइड. याच्यामुळे लाईन सेगमेंट्स तयार झाले. बघा, हा एक सेगमेंट आणि हा एक सेगमेंट, हा एक सेगमेंट आणि हा एक सेगमेंट. हे सेगमेंट्स काय असतात? सेम प्रपोर्शन मध्ये असतात. हे काय असतात?
सेम प्रपोर्शन मध्ये असतात. ओके, आता ही सेम प्रपोर्शन काय भानगडे हे लक्षात घेऊया आपण. ओके, सो पहिला सेगमेंट आहे एपी, दुसरा सेगमेंट काय आहे पीबी. यांचा रेशो हा इक्वल असतो कोणाच्या, ए क्यू अपॉन क्यूसी च्या इक्वल असतो. याला म्हणतात सेम प्रपोर्शन मध्ये असणं. उदाहरणार्थ बघा, सपोज जर हा सेगमेंट जर 2 सेंटीमीटर असेल आणि हा सेगमेंट किती असेल 4 सेंटीमीटर असेल. ठीक आहे, हा सेगमेंट समजा 3 सेंटीमीटर असेल आणि हा सेगमेंट किती असेल 6 सेंटीमीटर असेल. तर आपण रेशो काढूया. बघा, एपी अपॉन पीबी, एपी किती दिले तुम्हाला 2 डिवायडेड बाय पीबी किती दिले 4. सो इथे काय झालं 2 1 जा 2, 2 2 जा 4. काय राहिलं रे, काय आन्सर आलं 1/2. आता यांचा रेशो घ्या, ए क्यू अपॉन क्यू सी. बघा, ए क्यू अपॉन क्यू सी, ए क्यू किती दिले तुम्हाला 3 युनिट्स, क्यू सी किती दिले 6 युनिट. 3 1 जा 3, 3 2 जा 6. यांचा पण रेशो किती आला रे 1/2, 1/2 आला का. म्हणजेच काय की ह्या लाईन सेगमेंट्स काय आहेत प्रपोर्शन मध्ये आहेत. समजलं प्रपोर्शनचा अर्थ. हे कशामुळे शक्य होतं, हे कशामुळे शक्य होतं की ही जी लाईन आहे या ट्रायंगलच्या एका साइडला काय आहे पॅरलल आहे आणि ही लाईन उरलेल्या 2 साइडला 2 वेगवेगळ्या पॉइंट मध्ये काय करते इंटरसेक्ट करते. एक आहे पॉइंट पी आणि दुसरा पॉइंट आहे क्यू. समजलं का. हे कळलं तरच आता पुढचं कळणार आहे. तो सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे काय गिवन. काय लिहायचंय आपल्याला गिवन. काय काय दिलंय आपल्याला, काय काय दिलंय बघा. ही इन अ ट्रायंगल एबीसी, आपल्याकडे ट्रायंगल कोणता आहे एबीसी मध्ये ही लाईन एल म्हणा किंवा लाईन पीक्यू म्हणा, पीक्यू पॅरलल आहे कोणाला ट्रायंगलच्या एका साइडला आणि ती साइड कोणती आहे बीसी. बरोबर, येस ऑर नो. सो लाईन पीक्यू इंटरसेक्ट साइड ए बी. बघा, ही पीक्यू ए बी ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, लाईन पीक्यू ए बी ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते पी पॉइंट मध्ये. सो लाईन पीक्यू इंटरसेक्ट साइड ए बी ऍट पॉइंट पी अँड लाईन पीक्यू इंटरसेक्ट साइड एसी ला कोणत्या पॉइंट मध्ये ऍट पॉइंट क्यू. लिहिलं, जे जे दिलंय ते आपण लिहिलं. काय प्रूफ करायचंय आपल्याला बघा, टू प्रूफ की हे जे लाईन सेगमेंट्स तयार झालेत हे लाईन सेगमेंट्स कसे असतात प्रपोर्शन मध्ये असतात. कसे असतात प्रपोर्शन मध्ये. ओके, सो लिहूया प्रपोर्शन मध्ये एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. बघा, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू काय ए क्यू अपॉन क्यूसी. समजलं एव्हरीवन, अंडरस्टँड. याच्यामध्ये काही शंका आहे. ओके, आता असं करत असताना आपल्याला काय करावं लागेल, एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय करावं लागेल कन्स्ट्रक्शन. आणि काय कन्स्ट्रक्शन करायचंय ते मी तुम्हाला सांगतो. चला मग इथे लिहूया आपण कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, काहीतरी ऍड करायचंय आपल्याला. आपण काय करूया बघा, ड्रॉ एक आपण काय करूया 2 पॉइंट्स जॉईन करूया. पहिला पॉइंट क्यू आणि दुसरा पॉइंट काय बी. सो इथे लिहूया आपण जॉईन पॉइंट किंवा जॉईन म्हणा किंवा ड्रॉ म्हणा. ड्रॉ ए सेगमेंट बी क्यू. ओके, आपण काय केलं बीक्यू जॉईन केलं. इथपर्यंत कोणाला काय शंका आहे मला सांगा. सगळ्यांना कळलं इथपर्यंत. ओके, जायचं पुढे. अजून एक कन्स्ट्रक्शन करायचंय पण मी ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. अजून एक कन्स्ट्रक्शन करायचंय पण ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. ओके, आता इथे 2 ट्रायंगल्स तुम्हाला तयार झालेले दिसत आहेत का. जर दिसत असतील तर मला सांगा. पहिला ट्रायंगल आहे तुमचा कोणता ए पी क्यू, हा वाला ट्रायंगल.
दुसरा ट्रायंगल कोणता आहे? पी क्यू बी वाला ट्रायंगल. येस ऑर नो? येस. आता याच्यामध्ये तुम्हाला काय कन्सिडर करायचंय की हा एपी काय आहे रे? बेस आहे. एपी काय आहे? मग जर हा ए आणि पी ह्या दोन पॉइंटमुळे बेस तयार झालाय, उरला पॉइंट कोणता रे? क्यू. मग क्यू वरनं मी काय करेल? एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करेल, म्हणजे ही काय झाली? हाईट झाली का? हाईट. येस ऑर नो? येस. सो मी इथे लिहितो इन दोन ट्रायंगल जे मिळाले ते मी लिहितो इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी. बरोबर. यांचा काय घेतो रे मी? एरियांचा रेशो घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी. घेतला का? ओके. इथे मी काय लिहिणार आहे? बेस इंटू हाईट. कोणाचा? एपीक्यू ची बेस कोणता आहे? एपीक्यू चा बेस बोला. एपीक्यू चा बेस कोणता आहे? एपी. येस ऑर नो? इंटू हाईट काय रे? हाईट काहीतरी आहे. हाईट मी इथे एच लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. हा बघा मी काय लिहितो? फक्त एच. आता डिवायडेड बाय दुसरा ट्रायंगल कोणता आहे तुमचा? पी क्यू बी. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? पी क्यू बी. याचा पण हा बेस कन्सिडर करतो. बेस काय घेतला मी? पीबी. बेस काय घेतला? पीबी मल्टिप्लाय बाय. आता बघा हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. हा काय आहे? ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणजे हे हा जो अँगल आहे हा 190 डिग्री पेक्षा जास्त आहे, 120 डिग्री. सो जर तुम्ही या दोन पॉइंटला बेस कन्सिडर केलाय या लाईनला, तर उरला कोणता पॉइंट? हा. या पॉइंट मधनं जर परपेंडिक्युलर लाईन काढली, बघा या पॉइंट मधनं परपेंडिक्युलर लाईन काढली तर ती हीच येईल. येस ऑर नो? हिला आपण काय म्हटलं होतं? एच. म्हणजे हाईट हाईट काय होईल या ठिकाणी? कॅन्सल होईल. म्हणजे काय की ह्या ट्रायंगलची हाईट आणि या ट्रायंगलची हाईट सारखी आहे. सारखी आहे. बरोबर. मग ह्या काय झाल्या रे? कॅन्सल. मी इथे काय लिहितो? ट्रायंगल्स हॅव्हिंग. इथे काय लिहितो? ट्रायंगल्स सॉरी हॅव्हिंग इक्वल हाईट. कळलं का तुम्हाला? ट्रायंगल्सला काय इक्वल हाईट आहे, त्याच्यामुळे त्यांचा एरिया त्यांच्या कोणाच्या प्रपोर्शन मध्ये आहे? बेसच्या प्रपोर्शन मध्ये. कोणाच्या प्रपोर्शन मध्ये? सगळ्यांना कळलं का? याच्यामध्ये कोणाला शंका आहे सांगा? हा ट्रायंगल होता ए बी सी, हा पॉइंट पी, हा पॉइंट क्यू. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. समजलं? आता दुसरं कन्स्ट्रक्शन करूया आपण. ड्रॉ ए सेगमेंट. कोणती सेगमेंट रे? पी पासून सी पर्यंत. पी पासून सी पर्यंत जॉईन करूया. पी पासून सी ला काय करूया? जॉईन करूया. केलं जॉईन. आता अगेन इथे दोन ट्रायंगल्स तयार होत आहेत बघा. आणि मला सांगा, पहिला तर तोच ट्रायंगल आहे ए पी क्यू वाला ट्रायंगल. करेक्ट. दुसरा कोणता आहे? पी क्यू सी वाला ट्रायंगल. बरोबर. आता फर्स्ट टाइम आपण एपीक्यू ला बेस कोणता मानला होता रे? एपी. करेक्ट. आता तो नाही म्हणायचा. आता कोणता आता ट्रायंगल तुमचा दुसरा आहे की नाही? हा इकडे. सो आता तुम्ही बेस काय मानणार? ए क्यू. करेक्ट. आणि या दुसऱ्या ट्रायंगलचा बेस काय मानणार तुम्ही? हा क्यू सी. बरोबर. आता लक्ष देऊया आपण फक्त या एपी कडे, या पहिल्या ट्रायंगल कडे. ए पी क्यू. बरोबर. ठीक आहे. आता जर ह्याला तुम्ही बेस मानलं, ए क्यू ला काय मानलं? बेस. म्हणजे तुमचा ए पॉइंट गेला, क्यू पॉइंट गेला, तर राहिला कोणता? पी. पी मधनं जर मी एक परपेंडिक्युलर लाईन काढली मी परपेंडिक्युलर लाईन, म्हणजे ही जी काय असेल, ही काय असेल रे? हाईट आहे. ही काय असेल?
बघा हा बेस AQ बेस आणि ही काय हाईट. आता दुसरा ट्रायंगल घेतो मी. हा कोणता PQC. याच्यामध्ये QC ला मी काय मानलं बेस, बरोबर. मग उरला Q पॉइंट गेला, C पॉइंट गेला, मग उरला कोण, मग P मधनं ही परपेंडिक्युलर लाईन काढली. म्हणजे यांच्या पण काय काय कॉमन आहे, या पण दोन ट्रायंगलचं काय कॉमन आहे, हाईट्स इक्वल आहे. समजतंय का सगळ्यांना? येस. मग आता मी ते दोन ट्रायंगल्स घेतो. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल, बघा पहिला कोणता होता APQ, दुसरा कोणता आहे PQC आणि त्यांचा काय घेतो एरियांचा रेशो. एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. बघा APQ आणि हा PQC यांचा काय घेतला मी रेशो. काय घेतला रेशो. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो हा 1/2 काय होणार आहे कॅन्सल होऊन जाणार आहे. काही लिहायची गरज आहे का नाही. मग आता लिहूया बेस. APQ चा बेस काय कन्सिडर केला होता आपण AQ मल्टिप्लाय बाय याची ही हाईट काहीतरी असेल त्याला H म्हणूया. दुसरा ट्रायंगल कोणता होता PQC, याचा हा QC काय रे बेस, बरोबर. मग याची ही हाईट कन्सिडर करूया. हाईट काय होईल, मग काही लिहायची गरज आहे का, हाईट जर कॅन्सल होणार आहे तर सिंपल आपण इथं रिझन लिहूया काय की ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स आणि जर ट्रायंगलची हाईट्स इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. समजतंय का एव्हरीवन? कंडिशन नंबर 1 कंडिशन नंबर 2 सगळ्यांना कळाल्या का? आता जरा इकडे या प्रूफ कडे. प्रूफ काय AP अपॉन PB इक्वल आहे कोणाच्या AQ अपॉन QCच्या. AQ अपॉन QCच्या इक्वल आहेत. कळतंय म्हणजे तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. ही तुमची राईट हँड साइड आहे, ही पण राईट हँड साइड आहे. AP अपॉन PB AQ अपॉन QC. फक्त आपल्याला ही साइड आणि ही साइड काय दाखवायची इक्वल. ही साइड आणि ही साइड काय दाखवायची. जरा डाव्या साइडकडे या. डाव्या साइडकडे बघा वरती काय रे एरिया ऑफ ट्रायंगल APQ. इथे पण काय एरिया ऑफ ट्रायंगल APQ इक्वल आहेत का, बरोबर. इथे काय बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQB. इथे काय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. हे मात्र सारखे नाहीयेत. हे मात्र सारखे जर PQB आणि PQC इथे पण जर PQBच असता तर तुमची लेफ्ट हँड साइड इक्वल झाली असती. आणि जर लेफ्ट हँड साइड इक्वल झाली असती तर मला म्हणता आलं असतं की राईट हँड साइड सुद्धा इक्वल आहे. पण लेफ्ट हँड साइड इक्वल त्याच्यातला हा APQ आणि APQ इक्वल आहे. पण हे दोन ट्रायंगल्स मात्र इक्वल नाही. मग कोणते ते दोन ट्रायंगल्स आहेत जरा चेक करा. आपले दुश्मन ज्याच्यामुळे आपल्याला हे सॉल्व्ह करता येत नाहीये. ABC हा P पॉइंट हा Q पॉइंट. चला ते दोन ट्रायंगल्स चेक करा. पहिला कोणता आहे PQB. PQ आणि हा B आणि दुसरा कोणता आहे PQC. PQC. हे दोन ट्रायंगल इक्वल असतील का सांगा मला. असतील का? कंडिशन नंबर 4 लक्षात घ्या. बघा आपण काय केलं होतं ही एक लाईन आणि ही एक लाईन काय आहे पॅरलल आहे, बरोबर. आणि यांच्यामध्ये जर दोन ट्रायंगल्स आले तर हे दोन ट्रायंगल्स कसे असतात रे इक्वल असतात. आठवतं का तुम्हाला का, कारण यांचे बेस सेम आहेत. बघा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल यांचा बेस इक्वल आहे, बरोबर. मग याची ही हाईट आणि याची पण हाईट इक्वल असेल का, कारण ही लाईन आणि ही लाईन तर पॅरलल आहे. समजलं. म्हणजे हा ट्रायंगल आणि हा सुद्धा ट्रायंगल कसा आहे इक्वल आहे. फक्त ते आपल्याला आता लिहायचं आहे. आपण कसं लिहिणार, मग आपण असं लिहिणार. बघा सॉरी हा
ठीक आहे, सेमच आहे, सेमच थेरम आहे. आता मी परत एकदा फिगर काढतो हो तर ए बी सी हा पी पॉइंट क्यू पॉइंट हे जॉईन केलं होतं आपण. ओके, सो इन ट्रायंगल कोणता पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी हॅव्हिंग इक्वल हाईट, इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट. बरोबर, मग इथे लिहूया आपण देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू लिहू डायरेक्ट, समजलंय ना तुम्हाला, डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू काय येणार आहे 1/1, कारण याचा बेस आणि याचा हाईट डिवायडेड बाय याचा बेस आणि हाईट काय होणार आहे कॅन्सल, कारण बेस आणि हाईट काय आहेत रे इक्वल आहे, म्हणून याचा रेशो काय येईल 1/1. बरोबर, 1/1. आणि यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. बरोबर, सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. ठीक आहे, इक्वेशन 1, 2 and 3 मी काय करतो बघा, हा एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू डिवायडेड बाय पीक्यूबी आणि त्याच्या इक्वल टू हे लिहितो, चालेल का, कारण बघा ना हा पीक्यूबी ट्रायंगल आणि पीक्यूसी ट्रायंगल यांचा एरिया इक्वल आहे. बघा पीक्यूबी इज इक्वल टू काय पीक्यूसी, देअरफॉर मला काय लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी इज इक्वल टू, बघा एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू डिवायडेड बाय पीक्यूबी हा इक्वल असेल कोणाच्या एपीक्यू अपॉन पीक्यूसी च्या. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. मग जर ही लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर राईट हँड साइड सुद्धा काय असेल इक्वल असेल. मग राईट हँड साइड काय मिळाली तुम्हाला बघा, देअरफॉर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एपी अपॉन पीबी हा इक्वल असेल कोणाच्या एक्यू अपॉन क्यूसीच्या, एक्यू अपॉन क्यूसीच्या. ओके, हेच प्रूफ करायचं होतं मग आपल्याला, झालं बघा हेन्स प्रूफ, इथे लिहा हेन्स. ठीक आहे, समजलं काय करायचं होतं फक्त बघा, तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी कसं प्रूफ करायचंय की तुम्हाला पहिले एपीक्यू ट्रायंगल घ्यायचा आहे, नंतर पीक्यूबी ट्रायंगल घ्यायचा आहे, यांचा हा बेस याचा हा बेस आणि हाईट काय त्याची इक्वल, मग बेसच्या प्रपोर्शन मध्ये, नंतर एपीक्यू हा दुसरा ट्रायंगल पीक्यूसी हा दुसरा ट्रायंगल, यांचा हा बेस आणि हा बेस इक्वल आहे आणि हा बेस आणि हा बेस वेगळा आहे, यांच्या दोघांची हाईट काय आहे सेम आहे, हाईट सेम आहे म्हणून कोणाच्या प्रपोर्शन मध्ये येईल बेसच्या. नंतर ह्या दोन ट्रायंगल्सला तुम्ही इक्वल दाखवलं म्हणजे ही साइड आणि ही साइड इक्वल झाली, तुम्ही ऑटोमॅटिकली राईट हँड साइड सुद्धा इक्वल दाखवली. समजलं का? ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे हे थेरम, समजलं, हे थेरम बिलकुल पाठच करून टाकायचं. कारण का, कारण हे 101% हे परीक्षेमध्ये येतं. टोटल 5 ते 6 थेरम आहेत, तुम्हाला 7 असतील किंवा 8 असतील मॅक्सिमम, बस या 8 पैकी 2 थेरम्स तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत लिहायला. त्याच्यामुळे याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे की हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, चला पटकन लिहून घ्या.